बाबासाहेबांची लेखणी म्हणजे वीज होती. ती खोट्या परंपरांना चिरणारी आणि नव्या विचारांना जन्म देणारी. तिच्या प्रत्येक ओळीत क्रांतीचा ठसा होता आणि प्रत्येक शब्दामागे शतकांचं दुःख दडलेलं होतं. ती लेखणी बोलत नव्हती, ती गरजत होती. वर्णभेद, अज्ञान आणि अन्यायावर थेट प्रहार करत होती. ती लेखणी फक्त क्रांतीच्या पानांवर नव्हती, ती माणसांच्या मनात रुजली, विचारांच्या मातीमध्ये खोलवर अंकुरली. तिच्या प्रत्येक ओळीत अन्यायाला आव्हान होतं आणि प्रत्येक शब्दात माणुसकीचा शपथविधी. तिने आवाज दिला त्या लोकांना ज्यांना जगाने ऐकणं नाकारलं होतं, आणि स्वप्न दाखवलं त्या डोळ्यांना ज्यांनी कधी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. ती लेखणी प्रत्येक अक्षरात माणसाचं माणूसपण शोधत राहिली आणि गुलामगिरीच्या साखळ्या तोडून स्वाभिमानाचं राज्य उभं केलं. बाबासाहेबांची लेखणी म्हणजे शब्दांचं शस्त्र, ज्याने समाजाला गुलामीतून विचारांच्या स्वातंत्र्याकडे नेलं. आजही ती लेखणी जिवंत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या लिखाणात, प्रत्येक जागत्या मनात आणि प्रत्येक त्या हृदयात जिथे समतेचा जयघोष घुमतो. विचारांची मशाल पेटते आणि प्रत्येक ठोक्यात उमलतं एकच नाव: जय भीम, जय संविधान.